नमस्कार। आज आपण अक्षताईला भावपूर्ण श्रद्धांजली शांततेने आपण जे कोपर करण्यावरनं चालत आलो, सर्व पक्षीय नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। निलेशने बरेचशा काही गोष्टी सांगितल्या, सरकार कुठल्या मूडवर आहे, पण माझी सरकारला एकच विनंती आहे, आपण आदेश दिला, निर्णय घेतला, आपण तो अंमलात आला पाहिजे। नवी मुंबईच्या पोलिसांनी ते आपलं काम करत चाललेलं आहे, पण सरकार या नात्यानं आपण कुठेतरी लाडकी बहीण आहे या हेतूने या बहिणीवर प्रेम करून तिला न्याय द्यावा, जेणेकरून या नवी मुंबईमध्ये अशा कुठल्या घटना घडणार नाही। कारण नवी मुंबई ही शांतता राहिलेली एक नगरी आहे। आगरी समाज जरी असला, नेहमी ऍक्टिव्ह असला, तरी आज आपण बघितलं असेल मीडियाला किंवा पोलीस यंत्रणेला की या ठिकाणी कुठल्या प्रकारचा गालबोट न लावता आपल्या शांततेने आपल्या अक्षताला भावपूर्ण श्रद्धांजली करण्यासाठी इथं उपस्थित राहिले। पक्षाच्या वतीने एवढंच सांगतो की आम्ही पहिल्यांदा सर्वांना पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्याचे, पोलिसांना विनंती करण्याचं काम केलं आणि आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब 4 वाजता नवी मुंबईमध्ये येतात। आम्ही त्यांच्या कानावर अगोदर घातलेलंच आहे, पण आज आम्ही जातीने त्यांच्या परत एकदा त्यांच्या कानावर घालू आणि मुख्यमंत्र्यांशी आणि देवेंद्र साहेबांशी चर्चा करायला सांगू आणि वेळ पडली तर एक मीटिंग लावू, जेणेकरून या समाजामध्ये घडणाऱ्या घटना आहेत, अत्याचार आहे। आपण बघितलं असेल काही दिवसापूर्वी उरणला पण ही घटना घडली। म्हणजे अशा महिलांवर अत्याचार चालणाऱ्या कुठेतरी थांबलं पाहिजे। याचा हात जर असा राहिला तर मग जे सरकार बोलतंय आमची लाडकी बहीण, त्याला कुठं अर्थ राहणार नाही। म्हणून मी काय कुठला पक्षपात करत नाही किंवा कुठला काय नाही, माझं एकच म्हणणं आहे, सरकार कुठलाही असू द्या, महिलांवर अत्याचार झालेला सहन केला जाणार नाही। आज आपण शांततेने आलो, सरकारने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, अंमलबजावणी केली नाही, तर मग याला पुढचं काय करायचं हा सर्वपक्षीय निर्णय घेऊन आम्ही त्याच्यावर हे करू। पण मी आपल्याला सर्वांना खात्रीपूर्वक सांगतो, मी शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादीचा अध्यक्ष या नात्याने, पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, यांच्यावर जास्त जास्त या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यासाठी पवार साहेबांच्या आम्ही कानावर घातलेलंच आहे। पण आज वाशिममध्ये येतात तेव्हा आम्ही जितेंद्र आव्हाड असेल, शशिकांत शिंदे असतील, हे सर्व मिळून पवार साहेबांच्या कानावर घालू आणि मुख्यमंत्र्यांना याच्यावर दबाव आणण्याचं काम करू, जेणेकरून आपल्या अक्षताला भावपूर्ण श्रद्धांजली भेटेल। मी पक्षाच्या वतीने आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने आणि मी सर्व कुटुंबियांना आणि ईश्वराला प्रार्थना करतो की यांना बल दे आणि अक्षताला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ओम शांती।